मित्रांनो, भूत दिसलं तर आपण घाबरतो, पण भूत दिसतच नसेल आणि तरीही तुम्हाला जाणवत असेल की काहीतरी तुमच्या सोबत आहे, तर आजचे हे 8 सायकोलॉजिकल हॉरर मूवीज तुमच्या डोक्याशी असं खेळतील की मूवी संपल्यानंतरही तुम्ही स्वतःच्या सावलीकडे संशयाने बघाल. भूतकालम. एका आई मुलाला घरात विचित्र आवाज ऐकू येतात, पण घरात तिसरं कोणीच नाही. आवाज वाढतात, घटना विचित्र होतात आणि मग प्रश्न पडतो, हे घर हॉन्टेड आहे की त्यांच्याच मनात हळूहळू तुटतंय. स्लो बर्न हॉरर, पण भीती हळूहळू तुमच्या डोक्यात शिरते. मस्ट वॉच. गेम ओव्हर. एका ट्रॉमॅटिक इन्सिडेंट नंतर एक मुलगी घराबाहेर पडायला घाबरते. तिला वाटतं घर हे तिची सेफ प्लेस, पण जेव्हा धोका तिच्या घरातच पोहोचतो तेव्हा तेव्हा हा गेम ती खेळते की कोणीतरी तिच्यासोबत खेळतंय हे फाइंड आउट करायला मूवी नक्की पहा. ब्रह्मयुगम. जंगलात हरवलेला एक माणूस एका जुन्या मॅन्शन मध्ये आश्रय घेतो. पहिल्यांदा सगळं शांत वाटतं, पण त्या घरातील शांतता काहीतरी लपवत आहे. प्रत्येक कन्व्हर्सेशन नंतर एक नवीन रहस्य आणि हळूहळू त्याला जाणवतं की तो तिथे पाहुणा म्हणून आलाय, पण बाहेर जाणार कसा. गृहम. नवीन घर, नवीन सुरुवात, पण रात्री आवाज कोण करताय. सावल्या दिसतात आणि एक भूतकाळ समोर येतो आणि प्रत्येक उत्तरासोबत एक मोठा प्रश्न उभा राहतो. घरात आत्मा आहे की माणसांनीच काहीतरी राक्षसी लपवलाय. अँड ट्रस्ट मी, उत्तर अजिबात कम्फर्टिंग नाहीये. मानी चित्र थाजू. एका जुन्या हवेलीत एक बंद खोली आणि तिच्याशी जोडलेली एक मृत्यूची कथा. घरात आल्यानंतर एका मुलीचं वागणं अचानक बदलतं. लोक म्हणतात ती पजेस्ट आहे, पण जर तिच्यात भूत नसून काहीतरी वेगळं असेल तर. हा हॉरर नाही आहे, हा तुमच्या सायकोलॉजीवर डायरेक्ट अटॅक आहे. मस्ट वॉच. विरूपक्ष. एका गावात लोक अचानक मरायला लागतात आणि गावकऱ्यांना खात्री पडते हे काहीतरी सुपरनॅचरल आहे, पण एक माणूस सत्य शोधायला निघतो आणि प्रत्येक क्ल्यू त्याला अशा जागी घेऊन जातो जिथे श्रद्धा आणि भीती यांची सीमा संपते. मिस्ट्री, ऑकल्ट आणि हॉरर यांचा असा काही संगम आहे ही मूवी, जे शेवटपर्यंत तुम्हाला काय खरं आणि काय खोटं हेच कळू देणार नाही. असुदा. एका आईला जाणवतं की तिच्या मुलीत काहीतरी बदलत आहे. डॉक्टरांकडे याचं एक्सप्लेनेशन नाही, पण घरात घडणाऱ्या घटना त्यांच्याकडे दुर्लक्षही करता येत नाही. हळूहळू एक जुनं रहस्य समोर येतो आणि एक प्रश्न पडतो, ही फक्त मानसिक समस्या आहे की खरंच कोणीतरी त्या मुलीवर कब्जा केलाय. पोझिशन हॉरर मूवी आवडत असतील ना, तर सिरियसली ही मूवी खूप क्रिपी आहे. खुशिया. एका इन्सोम्नियाग्रस्त माणसाला एक अशी गोळी मिळते जी त्याला स्वप्नात त्याच्या इच्छा जगू देते. सुरुवातीला सगळं अमेझिंग वाटतं, पण हळूहळू त्याचं ड्रीम लाईफ आणि रिअल लाईफ एकमेकांमध्ये मिसळायला लागतं आणि मग सगळ्यात मोठा प्रश्न उद्भवतो, तो जे जगताय ते खरं आहे की फक्त त्याचं स्वप्न. हा मूवी तुमच्या रियालिटीवर इतका डाऊट उभा करेल ना की खरं काय आणि खोटं काय यावर तुम्हाला संशय होईल. मित्रांनो, ही तर फक्त सुरुवात होती, कारण पार्ट 2 मध्ये असा हॉरर मूवी आहे जिथे टीव्हीवर दिसणारं सगळं तुमच्या आयुष्यात घडतंय. असा मूवी जिथे तुमचंच घर तुमच्यासाठी ट्रॅप बनलाय आणि असा थ्रिलर जिथे शेवटपर्यंत तुम्हाला समजणार नाही खरं कोण बोलताय आणि कोण तुमच्या डोक्याशी खेळताय. म्हणून व्हिडिओला आत्ताच सेव्ह करा आणि अशाच भन्नाट रेकमेंडेशन साठी फॉलो करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. सी या.